प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुमच्या ठाई वस्ती करत आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? शब्द आहेत संत पौलाचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मंदिर हा विषय यहुदी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. शल्मोराने ते मंदिर बांधल्यानंतर प्रदीर्घ अशी प्रार्थना केली असं 1 राजे 8 सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर संपूर्ण जगभरचे लोक जेरुसलेमच्या मंदिरामध्ये परमेश्वराची आराधना करण्यासाठी एकत्र जमायचे. ते मंदिर केवळ यहुद्यांचं नव्हे तर सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर होतं. बाबिलोनच्या हल्ल्यामध्ये ते उद्ध्वस्त करण्यात आलं. बाबिलोनच्या गुलामगिरीतून लोक परतल्यानंतर त्यांनी मंदिर उभारणीला सुरुवात केली. नेहेम्या हा राज्यपाल, एजरा हा शास्त्री आणि याजक आणि जेरुब्बाबेल हा नगरविकास मंत्री, ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर पूर्णत्वास गेलं. आणि त्यावेळेला हग्गाय आणि जखऱ्या हे 2 संदेष्टे लोकांना प्रोत्साहन देत होते, मार्गदर्शन करत होते. प्रश्न असा निर्माण झाला की पूर्वीसारखं हे मंदिर वैभवशाली दिसत नाही. आणि अशा वेळेला हग्गायने लोकांना प्रश्न विचारला, मंदिर नक्की कोणाला हवं आहे, आपल्याला की परमेश्वराला? परमेश्वराला मंदिराची गरज नाही. हे संपूर्ण जग त्याचं मंदिर आहे. स्वर्ग त्याचे राजासन आहे. पृथ्वी हे त्याचं पदासन आहे. त्याला मंदिराची गरज नाही. तो चराचरामध्ये भरून उरलेला आहे. मात्र त्याच्या उपस्थितीची बाह्य खूण म्हणून आपल्याला मंदिराची गरज आहे. आणि अशा प्रकारे जेरुसलेमच्या मंदिराला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशूची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याकडे येतात. आपले खरे नातेवाईक कोण हे समजून सांगण्यासाठी येशू एक महत्त्वाचं वाक्य म्हणतो की जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच माझे खरे नातेवाईक आहेत. परमेश्वराच्या मंदिरात कशासाठी यायचं? परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी. त्या मंदिरातून बाहेर कशासाठी पडायचं? जे आपण ऐकलेलं आहे ते आचरणात आणण्यासाठी. इतकंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेरुसलेमचं मंदिर स्वच्छ केलं, साफ केलं, त्यावेळेला देखील त्याने एक सुंदर असं वाक्य म्हटलं की हे मंदिर मोडून टाका, मी ते 3 दिवसामध्ये उभारून दाखवतो. तो आपल्या स्वतःच्या शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता. हे शिष्यांना नंतर आठवले. संत पौल एक पाऊल आणखी पुढे जातो आणि केवळ येशूच देवाचं मंदिर आहे इतकंच नाही तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही परमेश्वराचे मंदिर आहे. पवित्र मरिया ही तर परमेश्वराचं जिवंत मंदिर, म्हणून तिला देवाचं घर म्हटलं जातं. देव तिच्या ठाई वस्ती करत होता. आणि म्हणूनच साक्रामेंताची जणू काही चालती फिरती पेटी, कराराचा कोश म्हणून ती गौरविली गेलेली आहे. पोप जॉन पॉल II ह्यांनी तर असं सांगितलं की ज्या वेळेला ख्रिस्ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत असते त्यावेळेला ती व्यक्तीसुद्धा साक्रामेंताची चालती फिरती पेटी बनत असते. ह्याचं भान माणसाने सतत ठेवणं गरजेचं आहे. माझं शरीर जर देवाचं मंदिर असेल तर मी नक्की ह्या शरीराद्वारे काय करायला पाहिजे? माझ्या मनामध्ये सतत परमेश्वराचा विचार असायला पाहिजे. माझ्या ओठांवरती सतत परमेश्वराची स्तुती असली पाहिजे. माझ्या हातांमधून परमेश्वराचा गौरव करणारी कृत्ये झाली पाहिजेत. माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वराप्रती प्रचंड असा भक्तिभाव भरून राहिला पाहिजे. धार्मिक आध्यात्मिक उपक्रमासाठी माझे पाय सातत्याने मंदिराच्या दिशेने आणि प्रार्थनास्थळांच्या दिशेने धावत सुटले पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्या ठाई वस्ती करत आहे हे नक्कीच लोकांना जाणवेल.
अशी कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे विशेष आशीर्वाद मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.